वसई विरारमध्ये सध्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। उद्याच्या दिवशीच म्हणजे गुरुवारी दिनांक 2 जुलै या दिवशी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे, तर सर्व शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। तसंच वसई विरार पालघर परिसरामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। आजच्या दिवसामध्ये सकल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली होती। तर नालासोपारा येथे सकाळी पहाटेपासूनच तुळींज परिसरामध्ये अचोळे परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झालं होतं। अनेक ठिकाणी जे आहे नाले सफाई तसंच गटर सफाई ही कशा प्रकारे फोल ठरला असल्याचं देखील पाहायला मिळालं। तसंच या ठिकाणी वसईमध्ये एका परिसरात जे आहे वागरलपाडा या परिसरामध्ये कार वाहून गेल्याचं देखील दृश्य समोर आलं। मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरारमध्ये जे आहे ते सकल भागांमध्ये पाणी साचलं होतं, परंतु संध्याकाळच्या वेळेस पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला। नागरिकांनी बाहेर पडण्यास सुरुवात केली, परंतु 2 जुलै गुरुवार रोजी अतिवृष्टीचा इशारा पालघर जिल्ह्यामध्ये देण्यात आलेला आहे। त्यामुळे वसई विरारकरांना देखील सतर्क राहण्याचा इशारा यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। तसंच शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, कारण सध्याच्या स्थितीमध्ये रस्त्यांना हे नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि नाले देखील ओसांडून वाहत आहेत। त्यामुळे कोणताही मोठा अपघात होऊ नये, हा अपघात टाळण्यासाठी यावेळेस सतर्कतेचा इशारा वसई विरार पालघरमध्ये देण्यात आलेला आहे।